तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, मोठी आनंदाची बातमी. लाडक्या त्यांना तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता, तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या, तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ते वितरणासंदर्भात मोठी खुशखबर ही ऐकायला मिळणार आहे. तर काय सविस्तर बातमी आहे समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण आज सुरू होणार काय, वितरण किती दिवस चालणार, कोण महिला यासाठी पात्र असतील आणि पहिल्या दिवशी किती जिल्ह्यात किती टक्के वितरण होईल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, हप्ते वितरणाची वाट सर्वच लाडक्या बहिणींना आहे. कारण 10 जून रोजी लाडकी बहीण योजनेच्या हप्ते वितरणासंदर्भात 344 कोटी रुपयांचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून एक GR हा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्यानंतर असं वाटत होते की वितरण 10 ते 12 तारखेपासून सुरू होईल, पण आतापर्यंत हप्ते वितरण सुरू झालेलं नाही. मग नेमकं वितरण कधी होईल, तर काल परवा 2 दिवस शनिवार रविवार असल्या कारणाने वितरण सुरू झालेलं नाही. पण आज वितरणासंदर्भात कसलीही अडचण नसणार आहे. राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे या दुपारपर्यंत वितरणासंदर्भात घोषणा करू शकतात, किंवा जर त्यांनी घोषणा करायची नसेल तर आज सकाळचे 11 ते 12 वाजतापासून वितरण हे डायरेक्ट सुरू होऊ शकते. कारण या अगोदर सुद्धा आपण पाहिलेलं आहे की कसलीही घोषणा न होता डायरेक्ट वितरण हे सुरू होते. त्यामुळे आजचा दिवस वितरणासंदर्भात फार महत्वाचा असणार आहे. आज सकाळचे 11 ते 12 वाजतापासून वितरण हे सुरू होऊ शकते आणि जवळपास तुम्हाला माहितच आहे की पहिल्या दिवशी फक्त 30-35% महिलांच्या खात्यावर या हप्त्याचं वितरण होत असते. आणि कोणत्या जिल्ह्यात किती महिलांना वितरण होईल, तर सर्वच जिल्ह्यात थोड्या प्रमाणात म्हणजे 30 ते 35%च्या जवळपास वितरण हे होत असते. आणि जे उरलेलं वितरण आहे 2 ते 3 दिवसांनी होत असते. कारण वितरण 4 ते 5 दिवस या हप्त्याचं वितरण हे सुरू राहत असते. त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत वितरण हे होत असते. कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल, पहिल्या दिवशी वितरण झालं, त्यानंतर 2 ते 3 दिवस गॅप पडला आणि त्यानंतर ज्या महिला पात्र होत्या त्यांना 3000 रुपये एकत्रितपणे मिळालेले होते. तर यावेळेस सुद्धा तुम्हाला जर पहिल्या दिवशी वितरण झालं नाही तर बिलकुल काळजी करू नका. 2 ते 3 दिवस त्याचं वितरण चालू राहत असते आणि तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला या हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे. तर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रितपणे मिळाला असेल अशा सर्वच महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. त्याचसोबत ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल पण त्यांनी जर KYC दुरुस्ती केली असेल आणि त्या जर या निकषात पात्र असतील तर नक्कीच अशा महिलांना सुद्धा मार्च एप्रिलचे तर मिळणार नाही, कारण पेंडिंग लाभ हा मिळत नसतो. पण मे महिन्याचे हप्ते हे तुम्हाला निश्चितच आता मिळू शकतात. या हप्त्याच्या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. या संदर्भात वरिष्ठांकडून आम्ही वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहत आहात, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तुम्ही या हप्ते वितरणासाठी पात्र आहात का, तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता का, किंवा मिळाला नसेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.